नमस्कार. आज मी तुमच्यापुढे जांबवंत पौराणिक कथा घेऊन आली आहे. जांबवंत आणि श्रीकृष्ण यांच्यात युद्ध का झाले ही कथा घेऊन आली आहे. मित्रांनो, जांबवंत हे रामायणातील मुख्य पात्रांपैकी एक आहेत. ते अर्धे मानव आणि अर्धे अस्वल होते. रामायणसारख्या ग्रंथात त्यांचे असेच चित्रण आले आहे. वसिष्ठ, अत्री, विश्वामित्र, दुर्वासा, अश्वत्थामा, राजा बळी, हनुमान, विभीषण, परशुराम, मार्कंडेय ऋषी, वेदव्यास आणि जांबवंत इत्यादी असे अनेक ऋषी आणि देवता जिवंत असल्याचे पुराणांच्या अभ्यासातून दिसून येते. रामायणातील जांबवंतांबद्दल पुराणकथेत असे म्हटले जाते की जांबवंत खूप बुद्धिमान होते आणि त्यांना वेद आणि उपनिषदे मनापासून माहीत होते. ते सतत अभ्यास करत असे आणि त्यामुळेच त्यांना दीर्घायुष्य मिळाले. परशुराम आणि हनुमान नंतर जांबवंत हे एकमेव व्यक्ती होते ज्यांचे तिन्ही युगात अस्तित्व वर्णन केले जाते आणि ते आजही जिवंत असल्याचे सांगितले जाते. परंतु जांबवंत यांचे आयुष्य परशुराम आणि हनुमान यांच्यापेक्षा जास्त आहे, कारण त्यांचा जन्म सतयुगात झाला होता. बालीच्या काळात घडले आहे. त्यामुळे जांबवंत यांच्याबद्दल जाणून घेऊयात. मित्रांनो, रामायण काळात आपल्या देशात 3 प्रकारच्या संस्कृती अस्तित्वात होत्या. उत्तर भारतात आर्य संस्कृती होती. त्यातील प्रमुख राजा दशरथ होते, जे श्रीरामांचे पिता होते. दक्षिण भारतात आर्येतर संस्कृतीचे नेतृत्व रावण करत होते. आणि तिसरी संस्कृती देशाच्या मध्यभागी जमाती आणि आदिवासींच्या रूपात अस्तित्वात होती, ज्यांचे आश्रयस्थान महान ऋषी अगस्त्य मुनी होते. अगस्त्य मुनी हे वनवासीचे गुरु आणि मार्गदर्शक होते. वानरराज बाली, सुग्रीव, जांबवंत, हनुमान, नल आणि नील इत्यादी अगस्त्य मुनींचे शिष्य होते. धार्मिक ग्रंथानुसार जांबवंत हे सतयुगात, त्रेतायुगात उपस्थित होते आणि द्वापार युगातही त्यांच्या अस्तित्वाचे वर्णन आहे. हनुमान आणि भीम हे पवनपुत्र मानले जाते, तर जांबवंत यांना अग्नीचे पुत्र मानले जाते. आई गंधर्व कन्या होती. मान्यतेनुसार भगवान ब्रह्मदेवांनी एक श्रीमंत मनुष्य निर्माण केला होता, जो त्याच्या पायावर चालू शकतो आणि जो मनुष्याशी संवाद देखील करू शकतो. पुराणानुसार श्रीमंत जमात वानर आणि मानवांपेक्षा अधिक विकसित असल्याचा उल्लेख आहे. सृष्टीच्या प्रारंभी संकल्पाच्या सुवर्णयुगात जांबवंतांचा जन्म झाला. जांबवंतांनी वामन अवतार पाहिले होते. ते राजा बलीच्या काळातही होते. भगवान वामन यांनी राजा बलीकडून 3 पावले जमीन मागितल्यानंतर राजा बलीला दीर्घ आयुष्याचे वरदान देऊन त्याला पाताळचा राजा बनवले. वामन अवताराच्या वेळी जांबवंत त्यांच्या तारुण्यात होते. जांबवंत यांचा समावेश चिरंजीवांमध्ये करण्यात आला आहे, जे कलियुगाच्या शेवटापर्यंत जगतील. श्रीरामयुगात म्हणजेच त्रेतायुगात जांबवंत म्हातारे झाले होते. श्रीरामांच्या काळात त्यांनी प्रभू श्रीरामांनाही मदत केली होती. असे म्हणतात की जांबवंत महासागर पार करण्यास सक्षम होते, पण त्रेतायुगात ते वृद्ध झाले होते. त्यामुळेच त्यांनी हनुमानांना विचारले, त्यासाठी विनंती केली की तुम्ही स्वतः समुद्र पार करा. म्हणजेच रामायणातील युद्ध प्रसंगात जांबवंतांचे नाव विशेष उल्लेखनीय आहे. हनुमान आपल्या शक्तींना विसरले तेव्हा जांबवंत त्यांना त्याची आठवण करून देतात. जांबवंत हे अत्यंत ज्ञानी आणि अनुभवी मानले जातात. त्यांनीच हनुमानांना हिमालयात सापडलेल्या 4 दुर्मिळ औषधांचे वर्णन केले होते. त्यापैकी एक संजीवनी होती. जांबवंत हे श्रीराम रावणाच्या युद्धात सेनापती होते. युद्ध संपल्यावर प्रभू श्रीराम निघून अयोध्येला परतायला निघाले तेव्हा जांबवंतांनी त्यांना सांगितले की प्रभू, एवढं मोठं युद्ध झालं, पण मला एक थेंबही घाम फुटला नाही. मग भगवान श्रीराम हसले आणि गप्प राहिले. श्रीरामांना समजले की जांबवंताच्या आत अहंकार शिरला आहे. जांबवंत म्हणाले, प्रभू, युद्धात लढण्याची संधी सर्वांना मिळाली,
पण शौर्य दाखवण्याची संधी मला मिळाली नाही. मी युद्धात भाग घेऊ शकलो नाही आणि लढण्याची इच्छा फक्त मनातच राहिली. त्यावेळी भगवंत जांबवंताला म्हणाले की मी पुढचा अवतार घेईन तेव्हा तुमची ही इच्छा नक्कीच पूर्ण होईल. त्यानंतर द्वापार युगापर्यंत जांबवंत गुहेत तपश्चर्या करत राहिले. तर आता बघूयात श्रीकृष्ण आणि जांबवंत यांच्यात युद्ध का झाले. महाबली जांबवंत त्रेतायुगातील रामायण काळात आणि द्वापार युगाच्या महाभारत काळातही उपस्थित होते. रामायण काळात जिथे ते श्रीराम यांचे मुख्य सहाय्यक बनले, तेच महाभारत काळात त्यांनी श्रीकृष्णांसोबत युद्ध केले. पण त्यांनी हे का केले? पौराणिक कथेनुसार एकदा सत्राजितने भगवान सूर्याची आराधना केली आणि प्रसन्न होऊन त्यांना सेमंतक नावाचे रत्न दिले. एके दिवशी श्रीकृष्ण आपल्या मित्रासोबत चौपट खेळत असताना सत्राजित त्याच्या डोक्यावर सेमंतक रत्न घालून त्यांना भेटायला आला. ते रत्न पाहून श्रीकृष्णांनी सत्राजितला सांगितले की तुझ्याजवळ असलेल्या या अलौकिक रत्नाचा खरा मालक राजा आहे, म्हणून हे रत्न आमचा राजा उग्रसेन यांना द्या. हे ऐकून सत्राजित काही न बोलता तिथून उठला. सत्राजितने आपल्या घराच्या मंदिरात सेमंतक रत्नाची स्थापना केली. ते रत्न रोज 8 तोळे सोनं देत असे. ते रत्न ज्या ठिकाणी असेल तिथून सर्व संकटे आपोआप दूर होतील. एके दिवशी सत्राजितचा भाऊ प्रसेनजित ते रत्न परिधान करून घोड्यावर शिकार करायला गेला. प्रसेनजितवर जंगलात सिंहाने हल्ला केला आणि त्याचा मृत्यू झाला. त्या रत्नाला सोबत घेऊन सिंह निघून गेला. वृक्षराज जांबवंताने त्या सिंहाला ठार मारले. ते रत्न मिळवून आपल्या गुहेत गेले. जांबवंताने ते रत्न आपल्या मुलाला दिले, ज्याने त्याला खेळणे मानले आणि त्याच्याशी खेळू लागला. जेव्हा प्रसेनजित परत आला नाही तेव्हा सत्राजितला वाटले की श्रीकृष्णांनी आपल्या भावाला मारले आहे आणि रत्न हिसकावले. श्रीकृष्णांवर चोरीचा संशय असल्याची बातमी द्वारकापुरीत पसरली. स्वतःवरील कलंक धुण्यासाठी त्यांनी शहरातील प्रमुख यादवांना सोबत घेतले आणि रथावर बसून सेमंतक रत्नाच्या शोधात निघाले. जंगलात त्यांनी प्रसेनजितला त्याच्या घोड्यासह मृत पाहिले, पण रत्न कुठेच सापडले नाही. शेजारी सिंहाच्या पंजाच्या खुणा होत्या. सिंहाच्या पावलाचे ठसे घेत पुढे जात असताना त्यांना मृत सिंहाचा मृतदेह सापडला, जिथे अस्वलाच्या पायाचे ठसेही सापडले, ज्यामुळे ते गुहेत गेले. जेव्हा ते त्या भयानक गुहेजवळ पोहोचले तेव्हा श्रीकृष्णांनी यादवांना तेथे थांबण्यास सांगितले. मी या गुहेत प्रवेश करतो आणि रत्न घेतल्याचा शोध करतो, असे म्हणत ते सर्व यादवांना गुहेच्या तोंडावर सोडून गुहेच्या आत गेले. तेथे जाऊन त्यांनी पाहिले की ते रत्न एका अस्वलाच्या मुलाकडे आहे, जो त्यांच्या हातात घेऊन खेळत होता. श्रीकृष्णांनी ते रत्न उचलले. हे पाहून जांबवंत अतिशय संतप्त झाला आणि श्रीकृष्णांना मारण्यासाठी तो धावला. जांबवंत आणि श्रीकृष्ण यांच्यात भयंकर युद्ध सुरू झाले. जेव्हा श्रीकृष्ण गुहेतून बाहेर परतले नाही तेव्हा सर्व यादवांनी त्यांना मृत समजले आणि 12 दिवसांनी द्वारकापुरीला परत आले आणि वासुदेव आणि देवकी यांना संपूर्ण कथा सांगितली. वासुदेव आणि देवकी व्याकुळ झाले आणि महामाया दुर्गेची पूजा करू लागले. त्यांच्या उपासनेने प्रसन्न होऊन देवी दुर्गा प्रकट झाली आणि त्यांना आशीर्वाद दिला की त्यांना त्यांचा मुलगा नक्कीच मिळेल. श्रीकृष्ण आणि जांबवंत दोघेही पराक्रमी होते. गुहेच्या लढाईत 28 दिवस गेले. श्रीकृष्णांच्या प्रहारामुळे महाबली जांबवंताची नस तुटली. ते खूप व्यथित झाले आणि आपले गुरु श्रीरामचंद्रांचे स्मरण करू लागले. जांबवंतांना श्रीरामाचे स्मरण होताच भगवान श्रीकृष्णांनी त्यांना श्रीरामचंद्राच्या रूपात दर्शन दिले. जांबवंत त्यांच्या पाया पडू लागले आणि म्हणाले, हे परमेश्वरा, आता मला कळले की तुम्ही यदुवंशात अवतरला आहेत. श्रीकृष्ण म्हणाले, हे जांबवंत, माझ्या राम अवतारात रावणाचा वध झाल्यावर तुम्ही माझ्याशी युद्ध करण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि मी तुम्हाला सांगितले होते की माझ्या पुढच्या अवतारात तुमची ही इच्छा नक्कीच पूर्ण करेन. मी हे युद्ध फक्त माझा शब्द खरा ठरवण्यासाठी तुमच्याशी लढलो आहे. जांबवंताने अनेक प्रकारे भगवान श्रीकृष्णाची स्तुती केली
आणि आपली कन्या जांबवंती हिचा विवाह त्यांच्याशी केला. श्रीकृष्ण जांबवंतीसह द्वारकापुरीला पोहोचले. त्यांच्या परतल्यामुळे द्वारकापुरीत सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. श्रीकृष्णाने सत्राजितला बोलवून त्याचे रत्न त्याला परत केले. श्रीकृष्णावर केलेल्या खोट्या आरोपामुळे सत्राजितला वाईट वाटू लागले आणि पश्चाताप करू लागला. प्रायश्चित्त म्हणून त्यांनी आपली कन्या सत्यभामा हिचा विवाह श्रीकृष्णांशी केला आणि तिला रत्नही दिले. परंतु शरण आलेल्या सत्राजितचे ते रत्न स्वीकारले नाही आणि ते सत्राजितला परत केले. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि हो, RD स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात उद्याच्या गोष्टीमध्ये.